तुम्ही म्हणाल अरे बाबांनो पहिला निकाल तर लागू द्या, वेटिंग लिस्टचं कुठे घेऊन बसलाय. पण लक्षात घ्या 90 ते 99% कुठलीही शासकीय भरती असू द्या त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट लागत असते. मग वेटिंग लिस्टचा तुम्हाला काय फायदा होणार आहे लक्षात घ्या. कारण की जे विद्यार्थी खरंच सिलेक्ट होणार आहेत त्यांनाच खरं म्हणजे या निकालाची जी आतुरता जास्त लागलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये असे सुद्धा काही विद्यार्थी असणार आहेत ज्याचं अगदी 1 किंवा 2% थोडक्यामध्ये टक्क्यामध्ये बोलतोय मी तुम्हाला कट ऑफ किती लागेल आपल्याला माहिती नाही. लक्षात घ्या कट ऑफ अंतिम यादीवर आलाय. त्याच्यामध्ये कट ऑफ मध्ये जर सांगायचं झालं आणि थोडक्यात म्हणजे 1-2% टक्काने तुमचं या ठिकाणी सिलेक्शन मिस होऊ शकतं. मग तुमची डायरेक्ट संधी मिस झाली का नाही. त्याच्यासाठीच मित्रांनो ही वेटिंग लिस्ट असते. आता प्रश्न येतो वेटिंग लिस्ट म्हणजे काय आणि लिस्ट या ठिकाणी लागणार का या भरतीमध्ये. 100% तर कन्फर्म सांगू शकत नाही परंतु 99.99% या ठिकाणी मित्रांनो या भरतीला सुद्धा वेटिंग लिस्ट लागू शकते. मग याच्यामध्ये ज्यांचं थोडक्यावरून सिलेक्शन मिस झाले फायनल सिलेक्शन म्हणत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर जे तुम्हाला फायनल ऑफर लेटर येतं किंवा जॉईनिंग लेटर ते फक्त मिळणं बाकी आहे परंतु सगळी प्रोसेस तुमची झाली. अशामध्ये जर तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये अडकलात तर तुमचं भवितव्य पुढे आहे का नक्कीच आहे. ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया एक एक पद्धतीने. ठीक आहे संपूर्ण भरतीमध्ये वेटिंग लिस्ट जाहीर होईल का. आता लक्षात घ्या यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत जसं की तुमचं ड्रायव्हर हमाल शिपाई त्याच्यानंतर स्टेनो क्लर्क. याच्यामध्ये काय होतं मित्रांनो या ठिकाणी अंतिम यादी ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागेल त्याच्यामध्ये ज्याचं नाव आलं त्याचं या ठिकाणी 100% कन्फर्म सिलेक्शन झालं असं कन्सिडर करायचं. नेक्स्ट प्रोसेस त्यांना त्या ठिकाणी प्रशासन सूचना करेल. ठीक आहे जॉईनिंग लेटर कधी जॉईन करायचं बाकीच्या गोष्टी ठीक आहे. परंतु ज्यांचं थोडक्यावरून वाचलेलं आहे किंवा राहिलेलं आहे कारण असे पण विद्यार्थी असणार ना 100%. मग आता वेटिंग लिस्ट मध्ये नेमकं नाव येतं का. कारण की काय लक्षात घ्या आता जे विद्यार्थी काही विद्यार्थी लक्षात घ्या 100% सिलेक्शन ज्यांचं झालंय ठीक आहे ऑफर लेटर सुद्धा आलंय त्याच्यामधले काही विद्यार्थी जॉईन करत नाहीत. ठीक आहे आता जॉईन का करत नाहीत त्यांना मुंबई हायकोर्ट भरतीपेक्षा किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या या ठिकाणी जॉब लागलेला असतो कुठला तरी गव्हर्नमेंट किंवा त्यांचं ड्रीम दुसरं असतं त्यांचं जे गोल आहे ते दुसरं असतं. म्हणून काही विद्यार्थी असे जे की सिरियस कॅन्डिडेट असतात ते हा जॉब लागला तरी करत नाही फक्त त्यांनी प्रॅक्टिस साठी हा पाठ केलेला असतो. म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी डेअरिंग आणि धमक असते त्यांचं गोल दुसरं असल्यामुळे. कदाचित कोणाला IAS व्हायचं असेल म्हणून ते जस्ट ट्राय करत असतील आपली कॅपॅसिटी आपली पात्रता काय असे सुद्धा काही विद्यार्थी. ठीक आहे दुसरी गोष्ट काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट झाले की त्यांचं फायनल सिलेक्शन होत नाही. मग त्यांच्या अगेन्स्ट काही जागा रिक्त राहतात मित्रांनो. ठीक आहे ह्या रिक्त राहिलेल्या जागेसाठीच वेटिंग लिस्ट हा कन्सेप्ट प्रत्येक भरतीमध्ये असतो शासकीय भरतीमध्ये. सो वेटिंग लिस्ट येण्याची शक्यता आहे सर्व पदासाठी. तुमचं क्लर्क असू द्या स्टेनो असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या या ठिकाणी वेटिंग लिस्ट थोडक्यावरून वाचल्यासाठी सिलेक्शन ज्यांचं बचावलं आहे त्यांच्यासाठी वेटिंग लिस्ट या ठिकाणी नक्कीच आहे. आता तुम्ही मागे भरतीचा इतिहास पाहिला हिस्ट्री पाहिली सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेटिंग लिस्ट आलेले तुम्हाला नक्कीच दिसेल. ठीक आहे आता निकाल कधी लागेल लवकरच लागणार आहे कारण की कन्फर्म डेट मी सुद्धा सांगू शकत नाही खोटे आश्वासन देणं आपल्याला पटत नाही. सो नेक्स्ट पॉइंट आहे कोणत्या कारणामुळे वेटिंग लिस्ट लागू शकते. आता सांगितल्याप्रमाणे DV मध्ये आउट काहींना दुसरा जॉब मिळतो काहींना फिजिकल कारणामुळे काही जॉब करत नाही. चौथा पॉइंट वेटिंग लिस्ट मध्ये सर्वांना संधी मिळेल का. सगळ्यात महत्वाचा पॉइंट टॉपिकचा आहे आजच्या. ठीक आहे सर्वांना आता लक्षात घ्या स्टेनोची वेटिंग लिस्ट लागली क्लर्कची वेटिंग लिस्ट लागली ड्रायव्हर पदाची वेटिंग लिस्ट आणि इतर पोस्ट ज्या काय आहेत रिमेनिंग त्याची वेटिंग लिस्ट लागली. ठीक आहे आता सगळ्यात जास्त क्लर्क पदासाठी या ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत तुमच्या व्हॅकंट पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये काय होईल मित्रांनो जे थोडक्यामध्ये बचावलेत समजा वेटिंग लिस्ट मध्ये 100 कॅन्डिडेट त्यांनी कन्सिडर केले किंवा घेतले. ठीक आहे आता कॅन्डिडेट किती वेटिंग लिस्टवर ठेवायचा हा सुद्धा अंतिम निर्णय शासनाचा असेल. लक्षात घ्या आता वेटिंग लिस्टवर सुद्धा त्या रेंजमध्येच विद्यार्थी ठेवले जाणार ज्यांचं की त्याच्यापैकी त्यांना जे बॉर्डरच्या जवळ आहेत सिलेक्शनच्या. ठीक आहे त्यांना या ठिकाणी संधी मिळेल. म्हणजे काय ह्या 100 पैकी 100 ला इथे अजिबात संधी मिळणार नाही मित्रांनो. परत 100 पैकी काही जणांचं जास्त बेटर लक असेल आणि ज्यांचं ह्या बाकीच्या 99
विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी एक पॉइंट किंवा एक गुण जो आहे तो पॉझिटिव्ह असेल त्यांना या ठिकाणी संधी मिळेल. मग 100 पैकी 10 विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात किंवा 20 होऊ शकतात, हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल आहे समजण्यासाठी. आता एक्झॅक्ट वेटिंग लिस्टला किती कॅन्डिडेट राहतात ते आपल्याला सांगता येणार नाही, कारण की आता अंतिम निकालावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. सेम आता तुम्ही पाहायला झालं तर ड्रायव्हर पदासाठी सेम क्रायटेरिया लागू होईल, स्टेनोसाठी सुद्धा सेम आणि बाकीच्या पोस्टसाठी सेम क्रायटेरिया लागू होईल. म्हणजे इथं जवळपास वेटिंग लिस्ट वाल्यांना सर्वांना इथे संधी मिळणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट जे की एकदम बॉर्डरच्या आसपास आहेत म्हणजे मेरिट लिस्टच्या, त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल. आणि ती संधी सुद्धा केव्हा मिळेल, यापैकी वरील कारणापैकी जर कोणी जॉईन केलं नाही, दुसरा जॉब लागला किंवा काही फिजिकल त्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांचं दुसरं गोल असेल वॉटर किंवा टीव्ही मध्ये जे आउट होतील, 3-4 रिझन आहेत. त्याच्यामुळे हे वेटिंग लिस्ट वाल्यांना या ठिकाणी चान्स मिळू शकतो. त्याच्यामुळे सर्वांना संधी मिळेल हे आत्ताच 100% आपण कन्फर्म नाही सांगू शकत, परंतु बऱ्यापैकी संधी या वेटिंग लिस्ट वाल्यांना सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणाला संधी, आता कोणाला संधी म्हणजे काय, म्हणजे तुमचं ड्रायव्हर पदाला जास्त संधी का क्लर्क पदाला जास्त संधी, आता हे सगळं डिपेंड करतं तुमच्या अंतिम निकालावर. ठीक आहे. अंतिम निर्णय प्रशासनाचा असेल. प्रशासनाचा म्हणजे काय की आता वेटिंग लिस्ट किती विद्यार्थ्याची लागेल किंवा तुमचं एका टप्प्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर करायचा का वन टाइम मध्ये सगळे कॅन्डिडेट ज्या काही वॅकंट पोझिशन आहेत त्या भरून घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनावरती डिपेंड असतील. सो सगळ्या गोष्टी डिपेंड त्यांच्यावर असतील. त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट लागणार आहे, संधी प्रत्येकाला मिळणार आहे. सो लवकर तुम्हाला निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. ह्याच्यामध्ये काही इश्यू डाऊट असतील नक्की प्रॉब्लेम तुमचे काही विचारा. इथे संपतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.